मिस्टर पत्की, अमोककडनं निघताना कुठलेही पेपर्स विसरू नका हां. सगळे पेपर्स नीट आठवणीने घेऊन या आणि खास करून लालवानींबरोबरचे एमओयूचे पेपर्स असतील ते आणायला विसरू नका. सगळं घेऊन या नीट. हां. आणि कोथिंबीर वड्या. हां, आणि कोथिंबीर वड्या आणा. काय, एक मिनिट, कोथिंबीर वड्या काय? पत्की, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हो करतो. काय बरी आहेस ना तू? कोथिंबीर वड्या काय काय झालंय काय तुला? अरे शुभंकर, चिडतोस काय असा तिच्यावर? हे बघ, तू जर आज तिच्यावर चिडलास ना तर तुझं बाळ उद्या तुझ्यावर चिडेल. आता आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय, पत्कींशी काहीतरी मॅटर डिस्कस करतो, ही पत्कीना कोथिंबीर वड्या आणायला सांगते. अरे ती तुला सांगते, पत्कीनं नाही. म्हणजे शुभू, अरे तिला कोथिंबीर वडी खावीशी वाटते, कसं कळत नाही तुला? आता कोथिंबीर वडी तू पण ना शुभंकर असा आहेस ना, खरं. सॉरी 2 किलो कोथिंबीर वड्या पाठवून देतो. ओके, ऑफिस मध्ये गेल्या पाठवून नाही, तू स्वतः घेऊन ये. ओके, संध्याकाळी येताना घेऊन येतो. आणखी काही आणायचं आहे? नको, तू लवकर ये. ओके, निघू. बाय. चल, टेक केअर. हे बघा, काय अश्विनीच्या बाळासाठी गेलाय. तिचं बाळणपण इथे केलं असतं तर करावे लागलेच असते ना, म्हणून आधीच थोडे पैसे बाजूला काढून ठेवले, ते त्यातनंच केले. असं काय बघतं माझ्याकडे? अंजू, किती निगुतीने करतेस तू सगळं. खरं सांगतो तुला अंजू, पुरुषाला असा आधार नसेल ना तर तो भरकटतो, खचून जातो. आपल्यावरच्या प्रत्येक संकटात तू खंबीरपणे उभी राहिली नसतीस ना तर कठीण होतं सगळं. तुम्ही पण विश्वास टाकलातच ना माझ्यावर. प्रत्येक वेळेला स्वतःच म्हणणं खरं नाही केलं. कधी 2 पावलं तुम्ही मागे गेलात, कधी 2 पावलं मी मागे गेले, म्हणून संसार सुरळीत झाला आपला. अश्विनीचा संसार सुद्धा तसाच सुरळीत हो, एवढीच इच्छा आहे. होईल ग, होईल. सगळं काही सुरळीत होईल. आता काय सगळं मार्गी लागलंच आहे ना. ते सगळं खरं आहे, पण एकूण परिस्थिती आणि अश्विनीची अवस्था बघून कदाचित समीरने बाळाला आपलं म्हटलं असेल. पण एखाद्या परक्या पुरुषाच्या बाळाला आपलं म्हणणं आणि आपलं म्हणून अंगा खांद्यावर खेळवणं खरंच सोपं आहे का? तुम्हीच सांगा. सोपं? प्रामाणिकपणे सांगायचं ना अंजू, तर हे फार फार कठीण आहे. म्हणजे जवळजवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. समीरच्या मनातही काही ना काहीतरी खळबळ तर असणारच आहे. फार कठीण आहे ते सगळं. खरं आहे तुमचं, पण ती दोघं धीराची आहेत, लहानपणापासून एकमेकांना ओळखतायत, म्हणून सगळं ठीक आहे. पण ना मनात सारखी धाकधूक असते माझ्या, म्हणून आठवड्यातनं एकदा तरी चक्कर मारून बघून येते सगळं व्यवस्थित चाललंय ना. स्वतःच्या डोळ्याने बघितल्याशिवाय ना समाधानच होत नाही माझं. अंजू, मला ना कधी कधी प्रश्न पडतो, म्हणजे आशू माझी बहीण आहे का तुझी? पण अश्विनीने मात्र सगळी नाती नव्याने लिहिलीत. तुमची बोलत काय बसले, भाजी ठेवले गॅसवर. नाही, पण मी निगोशिएट करणार नाही. हे डील झालं नाही तरी माझी हरकत नाही, पण मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. नो बार्गेन्स. काय रे, काय झालं समीर?
एवढा टेन्स का दिसतोयस? नाही, आय एम सॉरी, मला 1.5 तास लेट झाला यायला ऑफिसला. समीर, मग काय घाबरतोस मला? नाही, घाबरत नाही, पण मला स्वतःलाच ते आवडत नाही. आणि शिवाय तूही वेळेच्या बाबतीत पर्टिक्युलर आहेस. हे बघ समीर, माझ्या सगळ्या नियमांना तू अपवाद आहेस. 2 प्रकारे काम करता येतं, कमिटमेंटनी, मनापासून, किंवा फक्त वेळ पाळून, नियमांना धरून. तू पहिल्या कॅटेगरीत मोडतोस. तू मन लावून काम करतोस, 24 तास कामाचा विचार करत असतोस. मग अशा वेळी वेळेचं बंधन गळून पडतं. वेळेचा बडगा कोणासाठी? जे फक्त चौकटीत राहून काम करत असतात त्यांच्यासाठी. एनिवे, बस ना. थँक्स. बरं, ते जाऊ देत. काय झालं? उशीर झाला? काही प्रॉब्लेम नाही ना? ॲक्च्युली सुरेखा, आमचा मुलगा तानाच आहे आणि त्याला पाहायला तसं तिसरं आणखीन कोणी नाही आहे. आम्ही दोघंच आहोत. त्यामुळे मला आशूला मदत करायला लागते. आज जरा जास्त करायला लागली. खूप सुख असेल ना असं एकमेकांना सांभाळून संसार करण्यात? हो, म्हणजे अश्विनीसारखी समंजस बायको असेल तर नक्कीच. एनिवे, चल मी जाऊन कामाला लागतो. 1.5 तास भरून काढायचा आहे. एवढा गेलेला काळ कसा भरून निघणार? दादा, तुम्ही? होय, म्हणजे मी आता काय जास्त वेळ थांबत नाही. साहेबांनी पाठवून दिले नाही या बाळासाठी. काय नाही, खेळणी असत, पाळणा असा नर्सरीत काढून ठेवली होती ना बाळासाठी, तीच ही. पण हे सगळं आम्हाला नकोय. तुम्ही हे सगळं प्लीज परत घेऊन जा. आशुताई, असं काय करतास? साहेबांनी पाठवली बाळासाठी. साहेबांचा जीव वरखाली होता झिलासाठी. खेळणीच असत, राहून देत. तुम्ही प्लीज काही कारण सांगू नका, हे घेऊन जा परत. नाही आशुताई, ही परत घेऊन जाऊसाठी माका गळ घालू नकास. माका नाही जमत. प्लीज तुम्ही एक काम करा, साहेबांबरोबरच बोला. हे सगळं समजण्याच्या पलीकडलं आहे यार शुभंकर. आपलं सगळं बोलणं फायनल झालं होतं, सगळे लिगल पॉइंट्स फायनल झाले होते, आणि मध्येच हा विजय कुमार कुठून आला यार? मी सरळ विचारलं त्या लालवानीला. मलाही हेच कळत नाहीये, हा कुठनं उपटला विजय कुमार. त्यामुळेच अपसेट झालो यार मी. कळतच नाहीये काय ते. त्या विजय कुमारला जे नॉलेज आहे ना, ते 20 वर्षांपूर्वीच आहे. आणि 20 वर्षात इंडस्ट्री किती बदलली आहे यार. माझं तर डोकंच फिरलं. आणि तो लालवानी, तो त्या विजय कुमारला इतकं पॅम्पर करत होता ना, पूजाच करायची बाकी ठेवली होती त्यांनी फक्त, बस. तुला सांगू अमोघ, मला वाटतंय खरं कारण काहीतरी वेगळंच आहे. ते का हा काय रे नामदेव? हां साहेबानू, मी
हय जा सामान घेऊन नेलं त्या सामानाचं काय करू आता? काय झालं? अहो माझ्यापर्यंत मी खूप समजावलंय पण आशुताई का ऐकत नाही. तू अश्विनीला फोन दे. हां एक मिनिट येते. हां जरा साहेब बोलतात. हॅलो हॅलो अश्विनी. मिस्टर प्रधान, तुम्ही प्लीज मला काही सांगू नका. मी हे सगळं सामान नाही घेऊ शकत. अश्विनी असं काय करतेस तू? ती सगळी खेळणी आपल्याच बाळाकरता घेतली होती. अगं आठवतंय ना तुला किती हौसेने प्रेमाने सगळं बाळाकरताच घेतलं होतं. तुम्ही मला प्लीज काही सांगू नका. समीरला हे सगळं अजिबात आवडणार नाही आणि पटणारही नाही. आणि तुला? नामदेव दादा, तू इथं आहेस होय? मी घरभर शोधते तुला. का हो, काय झालं? नमिता, तुला कोथिंबिरीच्या वड्या खाव्याशा वाटत होत्या ना? मी तुझ्यासाठी केल्यात हो. हो कशाला, शुभंकर आणणार आहे माझ्यासाठी, सांगितलंय मी त्याला. आणणार आहे ना? अगं आणायलाच हवं जातीनी. नवऱ्यानीच तर बायकोचे डोहाळे पुरवायचे असतात. आमचे हे किती खडूस आहेत माहीत आहे ना तुला? पण त्यावेळी त्यांनी माझे डोहाळे पुरवले होते. पण काय सांगू, शुभंकरला ना खूप व्याप असतात ग. आता काय भरोसा आणेल न आणेल. असं नका म्हणू आत्या. आता शुभंकर माझं सगळं ऐकायला लागलाय. माझ्या मनाप्रमाणे वागतो. तो आणेल माझ्यासाठी. आत्या, तुम्ही अंगारा दिल्यापासून सगळं चांगलंच घडतंय खरंच. आणखी काय होय मला दुसरं? आत्या, मी खाते आत्ता पण परत कोथिंबीर वड्या. शुभंकर आल्यावरती त्यांनी आणलेल्या खाईन. बाळाला काय कोथिंबीर वड्या हव्याच आहेत. चला चल ये. ती सगळी खेळणी आपल्याच बाळाकरता घेतली होती. अगं आठवतंय ना तुला किती हौसेने प्रेमाने सगळं बाळाकरताच घेतलं होतं.
आशू, तू आता या घरात राहायची काही गरज नाही असं मला वाटतं. माझी गरज संपली आता. यांना दिवस गेल्यावर माझी गरज संपली. अश्विनी, काय सांगणार आहात तुम्ही मला? आम्ही तुला काही वाऱ्यावर सोडणार नाही आहोत. तुला आणि तुझ्या बाळाला व्यवस्थित आयुष्यभर जगता यावं एवढे पैसे देणार आहोत. ठरलेल्या कॉन्ट्रॅक्ट पेक्षा जास्त. नाही, माझ्या बाळाचा आता प्रधानांशी काहीही संबंध नाही. यातलं काहीही नकोय माझ्या बाळाला. त्यांचं हे सगळं सामान आजच्या आज परत करायचंय मला. मला आठवण सुद्धा नकोय तिथली. मला बोलवलं? बस ना. आपली डेव्हिडसनची जी असाइनमेंट आहे. अरे यार, त्यासाठी नाही बोलवलं. मग कॉन्टिनेंटल फूड खायची इच्छा झाली मला. मग म्हटलं ऑल द वे जाण्यापेक्षा इथेच मागवावं. सो जॉईन मी फॉर लंच. नाही, पण मी घरून डबा आणलाय ना. सो वॉट? डबा देऊन टाक बाहेर कोणाला तरी. नो वे. आय मीन, आशू खूप लवकर उठून माझ्यासाठी डबा बनवते आणि ती खूप कष्ट घेते त्यासाठी. तिने एवढा प्रेमाने बनवलेला डबा मी दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकीन, मला नाही जमणार. इफ यू डोंट माइंड, सम अदर टाइम. ऑलराइट. सॉरी. That's okay. मला तुझा खरोखर हेवा वाटतो समीर. ते सगळ्या गोष्टी आपण मेन्शन केल्या होत्या, तरी त्या लोकांना मला कळतच नाही यार काय आहे ते. हे बघ, हे बघ. ओके. मिस्टर प्रधान, तू इथे? हे काय चालवलंय तुम्ही? तुम्ही काय येताय आमच्या आयुष्यात परत परत? समीरने हे सगळं स्वीकारून खूप मोठं धाडस दाखवलंय. आज आम्ही ताठ मानेने जगतो आहोत. आम्ही सुखी आहोत, छोट्याशा कमाईत सुद्धा. समीरचा अपमान करायला तुम्ही या सगळ्या वस्तू पाठवताय का? जेव्हा बाळाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं होतं तेव्हा तुम्ही कच खाल्ली. आता तुम्ही काहीही केलं तरी तो तुटलेला दुवा परत जोडता येणार नाहीये. पुढच्या 1 तासात तुमच्या माणसांना सांगून त्या वस्तू हलवायला सांगा.